कसं काय ते बोलायचं अरे ह्या घरासमोर तुम्ही 6,000चं काम केलं. मासिक सभेत ठरवलं जातं काय काय जे आहे ठरवा अजिबात नाही त्यांच्या घरी तुम्ही जसं का मासिक 100% एक गाशी सभा नाही माझं गपचूपच सरपंच आणि ते दोघं गपचूपच बिलं काढतात कोणाला विश्वासात नाही एकच कागद आहे सगळे. एकच कागद. तुम्ही काय 5-25 सही करा सगळे सही करा आणि जे आता तक्रार आहे त्याचं नाव द्या मला त्याचा काय पुरावा असेल किंवा काय लेखी माहिती असेल किंवा काय असेल किंवा आमचा अधिकारी गेला होती काही रेकॉर्डिंग आहे लोकांनी पैसे मागितले डायरेक्ट आमचं शिंदे साहेबांच्या आजारात आहे का बघा. अरे जी शंभर घेऊन गेला माहिती साहेब. त्यांना मी फोन केला 1 महिना झाला त्यांना मी फक्त घरपट्टीच्या पावत्या मागतो साहेब त्यांचं द्यायचं काम नाही का देऊ शकत नाही पावत्या कुठे आहे साहेब घरी आहे त्यांची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे की घरी आहे त्या पावत्या मागण्या तुमचं काय मागणार तुम्ही तुमचं 20 तुम्ही लिखी द्यायचं ग्रामसेवक मला हे पाहिजे लिखी द्या तिथं देत नाही तुम्ही नाही त्याला काय केलं ही घोषणा काढायचं आपल्याला. होय म्हणलं. चल बाहेर. आज की नाही तुम्ही ग्रामपंचायत नोटीस लावली 15 ऑगस्ट मध्ये तुम्ही ग्रामसभा घेता म्हणून. मग आज आम्ही घेत नाही म्हणून तुम्ही जनतेला नोटीस लावून सांगा ना, नाहीतर तुम्ही 100 रुपये रोजगारी लावून तुम्ही सांगा ना आमची ग्रामसभा कॅन्सल झाली म्हणून. का केली नाही आम्हाला हा? का केली नाही त्याचं उत्तर ग्रामसेवक त्याला आम्ही जनता सेवक कसा ग्रामसेवक म्हणजे आमचा सेवक आहे आमच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं नाही. नाही साहेब ऐका ना मी उपसरपंच त्यांना जर एखादा प्रश्न विचारला तर मी तर बिल आपण कामच केलं नाही त्याचं बिल तुम्ही कसं काढायला त्यात मागणी केली मला का त्यांचं उत्तर राहू का त्यांचं उत्तर राहू काही मला मी तुम्हाला एक बोलू फूट शकत रान नाही. हाणलंय त्याला 3.5 फुटाची एमबी बनवली एमबीची झेरॉक्स मागितली देत नाही. रोडची एमबी मागितली देत नाही. सरळ मला एस्टिमेट मागितलं देत नाही. का देत नाही मग काय भांडण करायचं का? आणि जर त्या सरपंचाला जर बोलायला गेलं तर ते 18 शिटी दाखल करील म्हणते. कशासाठी सरपंच 18 शिटी दाखल करील म्हणते. त्याचा बाप आहे सरपंचाचा बाप आहे ती शिपाई आहे त्याला अधिकार आहे का घरपट्टी जमा करायचा तुमच्या कर्मचाऱ्याला? त्या सरपंचाचा बाप शिपाई आहे पिंपरीला ती घरपट्टी जमा करते गावात. आमच्या गावातली त्याची घरपट्टी त्याचे फोटो सहित आहे ती घरपट्टी जमा कशी करणार ग्रामसेवक मला म्हणते ग्रामसेवकांना अधिकार दिला तर ही भाषा आहे तुम्ही ग्रामपंचायतला बसा 5 मिनिट खुर्चीवर बसा लोकांची लोक जमा झाले त्याची समस्या ऐका मला बसण्याचा अधिकार नाही मी बसू शकत नाही 15 वर्षी ग्रामपंचायतीमध्ये ही साहेबाची भाषा आहे आता गाव बघत होतं साहेब फक्त 5 मिनिटं मी म्हणत होतो साहेब फक्त 5 मिनिटं तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये बसा मी बसू शकत नाही एवढं आम्हाला ह्या पूर्ण कामाची साहेब चौकशी पाहिजे. ग्रामसेवकला ऍक्च्युली फोन पेला पैसे घेते मला तुमची जी तक्रार आहे ती मला पुरावे जोडायचे द्यायचं मला 100% आता उद्या तुम्हाला माहिती पैसे ना तुम्ही द्या मला की पैसे मागितले मला हे द्या 1 मिनिट मला फोन काय बरोबर. करायचं त्याच्या जे पैसे घेतले त्यांचे फोन पेला पैसे घेतले साहेबांनी ते फोन पेला तुम्हाला प्रिंट जोडून देतो फोन पेच्या घरकुलला आम्ही 1 रुपया कोणी कसला कोणी घ्यायचं ग्रामसेवक यायला पहिलं. साहेब 1 मिनिट बोगस पुरावे नाही साहेबांना फेरवाड्याला म्हातार माणूस आहे साहेब म्हातार माणूस त्यांच्याकडून 8 बिनबुडाचे आरोप नाहीत साहेब रेल आरोप आहे ग्रामसेवक साहेबांनी 8,000 रुपये घेतले साहेब म्हणले हे 8,000 रुपये तुम्ही कसे घ्यायला लागला घेतले काय करायचं ते करा ही साहेबाचं उत्तर आहे त्यांच्यावर आरोप खोटे नाही ते आता गाव समोर होतं तुम्हाला काय करायचं ते करा फेरवाड्याला 8,000 रुपये घ्यायला यायचंय हे काय केलं तुम्ही जनरल तक्रार केली मला मध्यस्थी तक्रार पाहिजे मला आता जसं हे जे दिलेलं तुम्ही कुठलं काय तुमचं कुठले काम मुद्दे सुद्धा तक्रार किती तक्रार आहे त्याच्यावर काय मुद्दे सुद्धा आहे. ह्याच्यावर नाही. चलतं ठीक आहे हे फक्त ग्रामसभा ती घेतल्या म्हणून आहे ग्रामसभा घेतली काय झाले मी उपसरपंच शेख सरफराज पापा आंबेहोळ आपल्या दलित वस्तीमध्ये काम झाले 8 ते 10 दिवस झालं काम होत त्याच्यात थोडा मोठा भ्रष्टाचार झाला आहे 8 ते 10 दिवसात काम होऊन ते रोड पूर्ण असं फाकले त्याच्यात पूर्णपणे घोटाळा झालेला आहे दुसरी गोष्ट ग्रामसेवक साहेबांनी भरपूर कर वसुलीतून घोटाळा केलेला आहे सरपंचाचे वडील सुखदेव लोंढे म्हणून ती जर रविवारी टचून घरपटे गोळा करते त्याच्याबद्दल काय वाद नाही पण त्यांनी काय केलं माहिती आहे का डुप्लिकेट बिलं कशी बी बोगस बिलं ही केलं ती केलं आता स्टार्टर दुरुस्ती स्टार्टर नवीन आहेच 1,800 रुपयाला त्यांचं स्टार्टर असेल 2,500 रुपयाला समजा पण त्याचं बिल नाही म्हणलं तर ह्याने स्टार्टर दुरुस्ती म्हणून काढलं 4200 रुपये त्याची चौकशी व्हावी पहिला प्रथम दुसरी मागणी आहे की चहाचं बिल 2,000 रुपयाने काढले ती कशासाठी काढले कोण चहा पिले कोणाला चहा पाजले हे त्या ग्रामसेवक साहेबांनी सांगावं
ग्रामसेवक साहेबाला ही प्रश्न विचारत असताना ग्रामसेवक साहेब म्हणतात की मला तुम्ही काय विचारू नका, जे काय विचारायचे ते सरपंचाला विचार. ग्रामपंचायत समोर मुरुम टाकले 2-3 हजाराचं, 4,000 5,000 मुरुम टाकले, त्याचं बिल 10,000. ही कशामुळे एवढा मोठा भ्रष्टाचार आहे. तक्रार काय दिली आता? तक्रार दिली त्यांनी, अनुसूचित जाती जमाती ह्याच्यात कामातून ती ही झालं, काम झालंय, पूर्ण बोगस काम झालंय. त्याची चौकशी BDO साहेबांनी करावी, स्वतः लक्ष घालून त्याची चौकशी करावी आणि योग्य ती करावी ही आमची मागणी. कुठल्या निधीतून खर्च झालाय त्यांनी जो केलेला आहे तो कुठल्या निधीतून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा चहाचं बिल कुठल्या निधीतून खर्च केलंय ते कर वसुलीमधून केलेलं आहे. लोकांच्या घरपट्ट्या जमा करायचं. रविवारी सुखदेव लोंढे म्हणून आहेत, सरपंचाचे वडील आहेत, तिथं बिंबळी जिल्हा परिषदला त्यांचे हे आहे, ड्युटी आहे, शिपाई आहे. त्यांनी काय करतात, पूर्ण गावात घरपट्टी गोळा करतात आणि त्याच्या पावत्या त्यांना देतच नाहीत. अशी बऱ्याच तक्रारी आहेत गावातल्या की घरपट्टी तर दिली पण त्यांची पावती दिली नाही. पहिलं कारण तर त्यांनी घरपट्टी कशामुळे गोळा करतात त्यांना विचारायला गेलं की तू कोण विचारणार, असं डायरेक्ट त्यांचं उत्तर आहे. माझा पोरग सरपंच आहे, नाहीतर जास्त बोलायला गेलं की तुझ्यावर 18 गुन्हा दाखल कर. तुम्ही BDOपाशी तक्रार करत होता, फोन पेला पैसे घेतलेत, काय नेमका प्रकार आहे? 100% त्यांनी प्रत्येक गावातले असे बरेच लोक आहेत की घरकुलसाठी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या 20,000 25,000 30,000 तुझं घरकुलचा हप्ता काढून देतो, 25,000 दे, 10,000 दे, कोणाला 15,000 दे. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत, ज्यांनी पैसे दिलेत फोन पेला त्याच्या पण स्क्रीनशॉट आहेत. मी स्वतः वैयक्तिक त्यांच्या फोन पेला पैसे, त्यांनी माझ्याकडून पैसे घेऊनच काम केलेलं आहे. प्रत्येक काम असं सांगायला गेलं साहेब. आणि आम्ही ह्याच्या अगोदर कीर्ती झाले म्हणून 2-4 ग्रामसेवक आमच्याकडून बदली झाली. अशा कारणामुळं त्यांना असं विचारायला गेलं की तुम्ही ते फोन पेच्या बाबतची तक्रार लेखी दिली का? लिखी साहेब द्या म्हणले तर आता 5-10 मिनिटात आम्ही तक्रार देतो, लिखी तक्रार देतो. तुमच्या मागण्या जर मान्य नाही झालं पुढे काय करणार? उपोषण करणार, कुठं उपोषणाला बसणार पंचायत समितीपैकी. म्हणून तक्रार केली, काय प्रकार आहे? हो का, त्यांनीच नोटीस काढली. ही नोटीस काढून आता गाव म्हणत होतं त्याला साहेब सभा घ्या. आता गावासमोर तर कोण नाही ना, आता ग्रामसभा गाव म्हणत होतं सभा घ्या. माझ्याच्यानं घेणं होत नाही. त्यांचे भरपूर घोटाळे आहे म्हणून त्यांनी जाणून बुजून सरपंच आणि ग्रामसेवक या दोघांनी जाणून बुजून ग्रामसभा घेतली नाही. नोटीस तर काढली पण त्यांच्या लक्षात आलं की आता ही हिशोब मागणार ग्रामसभेमध्ये, तर त्यांनी झटक्याला ती नोटीस हीच बंद केली. आम्ही घेणारच नाही म्हणले. साहेबांनी झेंडा फडकवला. साहेब म्हणजे 5 मिनिटं फक्त ग्रामपंचायतीमध्ये बसा. माझ्याच्यानं बसणं होत नाही. 100 लोक होते ग्रामसभेत. काय निवेदन दिलं आता? आता साहेबाला योग्य ती BDO साहेबाला निवेदन दिलंय की बाबा ह्याच्यावर योग्य ती कारवाई करावी.